नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो आता समोर आला आहे। सर्वांच्या मनामध्ये एकच उत्सुकता आहे की सायलीचे खरे आई-वडील कधी सर्वांसमोर येणार आणि तन्वीचे खरे आई-वडील कधी कळणार। तर तो क्षण आज आलेला आहे। आजच्या पूर्ण भागामध्ये मी तेच सांगणार आहे की सायलीची आई जी प्रतिमा आहे ती सर्वांना कसं कळणार। आता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। चला तर आता इथे काय होतं, सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात। प्रतिमा आणि रविराज सुद्धा घरी आलेले असतात। तेव्हा पूर्णाजी म्हणते, हे बघा सर्वजण आज आले आहे आणि खूप उत्सवाचं आणि सणाचं वातावरण आहे। तर या सणाच्या वातावरणानिमित्त आपण काहीतरी गेम खेळूया। तर अस्मितालाही खूप मजा वाटते। अस्मिता म्हणते, हो आपण ना काहीतरी गेम खेळूया। तर अर्जुन म्हणतो, तू अजिबात गेम खेळायचं नाही, तू फक्त शांत बसून सगळ्यांकडे बघायचं। तर अस्मिता म्हणते, हे काही खरं अजिबात मला आवडलेलं नाही आहे आणि सर्वजण हसतात। तर पूर्णाजी म्हणते, आज मी गेम सांगणार आहे। असं म्हणल्यावरती सर्वजण चकित होतात। तर आता पूर्णाजी त्यांना गेम समजून सांगते आणि म्हणते की माय लेकींसाठी असा गेम आहे की तुमच्या घरी जर अचानक पाहुणे आले तर तुम्ही त्यांचं स्वागत कसं कराल। आता सायली आणि मैनावती या दोघींची एक जोडी असते आणि प्रतिमा आणि तन्वी ह्या दोघींची एक जोडी असते, कारण अस्मिता प्रेग्नेंट असल्यामुळे तिला कोणी खेळून देत नाही। तर सदाशिव, प्रताप आणि रविराज, अर्जुन ह्यांना त्यांनी पाहुणं बनवलेलं असतं आणि आता ह्यांच्यासाठी सरबत तयार करायचं असतं आणि ह्या चारही जणीत सरबत तयार करतात आणि तो सरबत जी तन्वी आहे ती तन्वी अर्जुनला देतो। तर अर्जुन म्हणतो, सरबतात ना थोडं मीठ जास्त झालेलं आहे। तर त्यावर लगेच आता प्रिया वैतागते आणि ती आता, मी हा सरबत काही परत करणार नाही आहे, सारखं मला ना किचनमध्ये जायला आवडत नाही आहे। तर लगेच मैनावतीसुद्धा म्हणते, परत काय तेच बनवायचं, मलासुद्धा स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो, त्यापेक्षा आपण ना बाहेरून मागूया। दोघी जणी एकच वाक्य एकाच वेळेस बोलतात। आता म्हणजे दोघींचे मतं एकदम जुळलेली असतात। ह्यावरती अस्मिताला जरा वेगळंच काहीतरी वाटतं आणि अस्मिता पूर्णाजीजवळ जाते आणि पूर्णाजीच्या कानात हळूच म्हणते, अगं ही मैना काकू आणि प्रियाचं डोकं ना सेम चालतंय। या दोघीही किती सेम विचार करतात ना, त्या सायलीपेक्षा ना ही मैनावती त्या प्रियाचीच आई जास्त वाटते। आता हे सर्व काही बोलत असताना अर्जुन त्यांचं बोलणं पूर्णपणे ऐकत असतो आणि इकडे प्रतिमा आणि सायलीने केलेला सरबत एकदम मस्त झालेला असतो। सर्वजण त्या दोघींचं खूप कौतुकही करत असतात। आता अर्जुनने अस्मिता आणि पूर्णाजीचं हे बोलणं ऐकल्यावरती त्याच्या मनामध्ये एक शंकेची पाल कुठेतरी चुकचुकते। मैना काकूचं वागणं बोलणं हे पूर्णपणे सायली विरुद्ध आहे आणि मग अर्जुनच्या डोक्यात एक विचार होतो। तो म्हणतो, आपण ना मैना काकू आणि सायलीची DNA टेस्ट करायला हवी। त्यामुळे आता मैना काकू आणि सायली ही तिची खरी आई नाही आहे हे सगळ्यांसमोर येणार का, की आता हे जे आहे हे DNA टेस्टचा प्रकार जर नागराजला समजल्यावर तो आणखीन काही वेगळा कट रचणार का, हे सर्व जाणून घेण्याची तुम्हालासुद्धा नक्कीच उत्सुकता आहे ना। मग तुम्हाला पुढील भाग बघावा लागणार। त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।